झी 24 तास एक पाऊल पुढे। ब्रेकनंतर स्वागत। राज्यातल्या काही प्रमुख महामार्गावरची परिस्थिती आपण ब्रेक पूर्वी पाहिली। तसंच त्यावर प्रवास करणं किती असुरक्षित आहे हे तुमच्या लक्षात आलंच असेल। पण ही परिस्थिती केवळ याच महामार्गावर आहे असं नाही। शहरापासून खेड्यापर्यंत सगळीकडेच हीच परिस्थिती पाहायला मिळते। ग्रामीण भागात प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये प्रवासी मिळवण्याची स्पर्धा ही देखील जीवघेणी ठरते। रस्ते बनले मृत्यूचा सापळा। राज्यात दरवर्षी जातो 1300 जणांचा बळी। दरवर्षी 48,000 तरुण होतात अपंग। 55,000 कोटी रुपयांचं होतं नुकसान। राज्यात दरवर्षी अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्यांची ही संख्या डोळ्यात अंजन घालणारी आहे। धोकादायक वळण, मद्यपान करून वाहन चालवणं, अतिवेग, वाहन चालवताना निष्काळजीपणा ही अपघाताची प्रमुख कारणं आहेत। राज्यात वर्षभरात सरासरी 70,000 अपघात होतात। वर्ष 2010 72,242 अपघात, 12,287 मृत्यू। वर्ष 2011 68,438 अपघात, 13,057 मृत्यू, 24,865 जण जखमी। वर्ष 2012 नोव्हेंबर पर्यंत 59,510 अपघात, 11,781 मृत्यू, 21,847 जखमी। 2005 ते 2011 या 7 वर्षात 3,49,754 जण जखमी झालेत। हा प्रश्न गंभीर बनत चालल्याची कबुली खुद्द गृहमंत्र्यांनीच दिली आहे। महाराष्ट्रामध्ये दरवर्षी 13,000 लोकांचे मृत्यू हे रस्त्यावरच्या अपघातामध्ये होत आहेत। 29 ते 44 कर्तृत्वक्षम वयोगट रस्त्यावरून मृत्यू पडतोय। 48,000 तरुण हे कायमचे अपंग होत आहेत। रस्ते अपघाताचं प्रमाण शहराप्रमाणेच लहान लहान शहरात तसंच ग्रामीण भागातही वाढत आहे। ग्रामीण भागात प्रवासी वाहतूक करणाऱ्यांमध्ये प्रवासी मिळवण्यासाठी चढाओढ लागलेली असते आणि त्यातूनच अपघात होतात। हे रोखण्यासाठी सर्व स्तरातून प्रयत्न होण्याची आवश्यकता आहे। कायदे करून, नियम करून जोपर्यंत जनमताचं समर्थन त्याला मिळत नाही तोपर्यंत प्रभावीपणाने कधीच कायदे इम्प्लिमेंट होत नाही। वाहन चालवताना चालकाचं वेगावर नियंत्रण आवश्यक असतं। बहुतेक अपघाताच्या घटनेत चालकाचं वाहनावरचं नियंत्रण सुटल्यानं अपघात घडल्याचं समोर आलंय। वाहन चालकांनी वाहन चालवताना काही गोष्टींची काळजी घेतल्यास अपघातावर नियंत्रण मिळवणं शक्य होणार आहे। वाहन चालवताना वेगावर नियंत्रण ठेवणं, सीट बेल्टचा वापर करणं, मोबाईल फोनचा वापर टाळणं, हेल्मेटचा वापर करणं तसंच वाहतुकीच्या नियमांचं पालन केल्यास रस्ते अपघातावर नियंत्रण मिळवण्यास मदत होणार आहे। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।